नमस्कार मित्रांनो, मी आहे डासर. आपणा सर्वांचं या सेशनमध्ये सहर्ष स्वागत आहे. या सेशनमध्ये आपण स्टार टोपोलॉजी पाहणार आहोत. तर आता आपण या डायग्राममध्ये तुम्ही पाहताय ती जी टोपोलॉजी आहे ती आहे स्टार टोपोलॉजी. या ठिकाणी जे ऑल कॉम्प्युटर्स आहेत ते एकमेकाला इंटरकनेक्ट झालेले आहेत थ्रू द सेंट्रल डिव्हाइस विच इज कॉल्ड ॲज हब. तर या ठिकाणी हबच्या सहाय्याने जी निर्माण होणारी जी टोपोलॉजी आहे त्याला आपण स्टार टोपोलॉजी असं म्हणतो. Star topology is an arrangement of the network in which every node is connected to central hub, switch or central computer. तर या ठिकाणी तुम्ही जे पाहताय डिझाईन नेटवर्कचं, तर त्याच्यामध्ये सेंट्रलला आपल्याला एक ठिकाणी हब वापरावा लागणार आहे ऑल कॉम्प्युटर्सला इंटरकनेक्ट करण्यासाठी, किंवा या हबच्या ऐवजी आपण या ठिकाणी स्विच अथवा सेंट्रल कॉम्प्युटर किंवा एक अन्य स्पेशल कॉम्प्युटर म्हणून या ठिकाणी या सेंटरला त्याचा वापर करू शकणार आहोत. द सेंट्रल कॉम्प्युटर इज नोन ॲज अ सर्व्हर अँड द पेरिफेरल डिव्हायसेस अटॅच्ड टू द सर्व्हर आर नोन ॲज द क्लायंट्स. जर आपण या ठिकाणी सेंटरला एक कॉम्प्युटर वापरला तर तो कॉम्प्युटर एक सर्व्हर कॉम्प्युटर म्हणून काम करणार आहे आणि ऑल अदर कनेक्टेड जे काही नोड्स आहेत ते क्लायंट्स म्हणून त्या ठिकाणी आपण रेफर करणार आहोत. कोॲक्सियल केबल और RJ45 केबल्स आर यूज टू कनेक्ट द कॉम्प्युटर्स. तर हे कॉम्प्युटर्स इंटरकनेक्ट करण्यासाठी दोन केबल्समधील कोणतीही एक केबल वापरली जाणार आहे, कोॲक्सियल केबल किंवा RJ45 केबल. हब्स और स्विचेस आर मेनली यूज्ड ॲज अ कनेक्शन डिव्हाइस इन फिजिकल स्टार टोपोलॉजी. तर स्टार टोपोलॉजीच्या निर्मितीसाठी जास्तीत जास्त हबचा वापर केला जातो किंवा स्विचचा वापर हा केला जातो. स्टार टोपोलॉजी इज द मोस्ट पॉप्युलर टोपोलॉजी इन द नेटवर्क इम्प्लिमेंटेशन. तर पहा, ही सगळ्यात मोठ्या प्रमाणात किंवा जास्त प्रमाणात वापरली जाणारी टोपोलॉजी आहे. ॲडव्हान्टेजेस ऑफ द स्टार टोपोलॉजी पाहतोय आता आपण. इफिशियंट ट्रबल शूटिंग. ट्रबल शूटिंग इज अ क्वाइट इफिशियंट इन अ स्टार टोपोलॉजी ॲज कम्पेअर्ड टू द बस टोपोलॉजी. इन अ बस टोपोलॉजी द मॅनेजर हॅज टू इन्स्पेक्ट द किलोमीटर्स ऑफ केबल. In a star topology, all the stations are connected to the centralized network. Therefore, the network administrator has to go the single station to troubleshoot the problem. तर बघा, या ठिकाणी आपणाला सेंट्रल मॅनेजमेंट असल्यामुळे एखाद्या नोडवरती प्रॉब्लेम आहे हे आपणाला इझिली समजणार आहे आणि एखादा नोड जर खराब झाला तर त्यामुळे संपूर्ण नेटवर्क काही खराब होणार नाही आहे. त्यामुळे इफिशियंट ट्रबल शूटिंग करता येणार आहे. पुन्हा एकदा मी रिपीट करतो. सपोज या टोपोलॉजीमधला एक मशीन खराब झाला असेल आणि त्याच्याकडून डेटा नेटवर्कमध्ये येत नसेल किंवा त्याच्याकडे डेटा पोचला जात नसेल, तर अशा केसमध्ये आपण समजणार आहोत, जो ॲडमिनिस्ट्रेटर असणार आहे त्याला लक्षात येणार आहे की हे जे पर्टिक्युलर मशीन आहे ते नेटवर्कमध्ये काम करत नाही आहे आणि भले ते काम करत नसेल तर ओव्हरऑल नेटवर्कवरती त्याचा काही परिणाम होणार नाही आहे. त्यामुळं इफिशियंट ट्रबल शूटिंग त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. नेटवर्क कंट्रोल. द कॉम्प्लेक्स नेटवर्क कंट्रोल फीचर्स कॅन बी इझिली इम्प्लिमेंटेड इन द स्टार टोपोलॉजी अँड एनी चेंजेस मेड इन द स्टार टोपोलॉजी आर ऑटोमॅटिकली अकॉमोडेट. तर या ठिकाणी बघा, सेंट्रल मॅनेजमेंट आहे आणि या मॅनेजमेंट पॉलिसीमध्ये आपल्याला हे नेटवर्क कसं कंट्रोल करायचं आहे ते आपण त्या मॅनेजमेंट पॉलिसीमध्ये मांडू शकणार आहोत. आणि आपल्याला एखादा चेंज करायचा असेल या पॉलिसीमध्ये तर तो चेंज केल्यानंतर तो सगळ्या नेटवर्कवरती काय होणार आहे, लागू केला जाणार आहे. त्यामुळे नेटवर्क मॅनेजमेंट हे खूप योग्य पद्धतीचं म्हणा किंवा करण्यासाठी सोयीस्कर असणार आहे. लिमिटेड फेल्युअर्स. ॲज इच स्टेशन इज कनेक्टेड टू द सेंट्रल हब विथ इट्स ओन केबल, therefore failure in the one cable will not affect the entire cable. तर या ठिकाणी मगाशीच आपण जाणून घेतलेलं आहे, एखादा कॉम्प्युटर किंवा एखादी केबल जर खराब झाली असेल त्यामुळे संपूर्ण नेटवर्कचं काही काम थांबणार नाही आहे. फॅमिलियर टेक्नॉलॉजी. स्टार टोपोलॉजी इज अ फॅमिलियर टेक्नॉलॉजी ॲज इट्स टूल्स आर कॉस्ट इफेक्टिव्ह. तर ही बऱ्याच आणि मोठ्या प्रमाणात वापरली जाणारी टोपोलॉजी आहे. त्याच्यामुळे त्याचे जे काही पार्ट्स आहेत ते आपल्याला शेजारच्या मार्केटमध्ये आपल्याला इझिली अवेलेबल होतात आणि ते कमी खर्चाचे पार्ट्स आहेत. त्यामुळे आपल्याला ओव्हरऑल जो कॉस्ट असणार आहे तो देखील बऱ्यापैकी कमी प्रमाणात असणार आहे. इझिली एक्सपांडेबल. इट इज इझिली एक्सपांडेबल ॲज अ न्यू स्टेशन्स कॅन बी ॲडेड टू द ओपन पोर्ट ऑन द हब. तर या ठिकाणी जो काही डिव्हाइस आहे, हब असेल किंवा स्विच असेल, त्याच्या पोर्टला एखादा नवीन कॉम्प्युटर किंवा आपल्याला आणखी एखादा कॉम्प्युटर याच्यामध्ये वाढवायचा असेल तर तो आपण इझिली ॲड करू शकणार आहोत. म्हणजे आपल्याला नेटवर्क जे आहे ते एक्सटेंड करता येणार आहेत व्हेरी इझिली.
Cost effective star topology networks are cost effective as it uses an inexpensive coaxial cable. तर या ठिकाणी नेटवर्क फॉर्म करण्यासाठी वापरण्यात येणारी केबल जी असणार आहे ती कोएक्सियल केबल असणार आहे, त्यामुळे खर्च जो असणार आहे तो कॉस्ट इफेक्टिव्ह असणार आहे. हाय डेटा स्पीड. इट सपोर्ट्स द बँडविड्थ ऑफ अप्रॉक्सिमेटली 100 Mbps. इथरनेट 100 बेस टी इज वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर स्टार टोपोलॉजी नेटवर्क. तर या टोपोलॉजीची साहाय्याने आपल्याला जे मिळणारं स्पीड असणार आहे ते किती असणार आहे, 100 Mbpsचं असणार आहे. हा एक त्याच्यामध्ये महत्त्वाचा ॲडव्हान्टेज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. सो ऑल दीज आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ द स्टार टोपोलॉजी. यानंतर आपण डिसॲडव्हान्टेजेस पाहतोय ऑफ द स्टार टोपोलॉजी. अ सेंट्रल point of failure. If the central hub or switch goes down, then all the connected nodes will not be able to communicate with each other. Suppose हा सेंटरचा डिव्हाइसच जर खराब झाला तर पूर्णपणे नेटवर्क काय होणार आहे, डिस्टर्ब होणार आहे, डाऊन होणार आहे. केबल. Sometimes the cable routing becomes difficult when a significant amount of routing is required. तर या ठिकाणी अगेन आय विल रीड इट. समटाइम्स काही वेळा केबल राउटिंग बिकम्स डिफिकल्ट वेन सिग्निफिकंट अमाऊंट ऑफ राउटिंग इज रिक्वायर्ड. तर या ठिकाणी बघा, आपणाला डेटा पाठवण्यासाठी आपणाला या ठिकाणी काय करावं लागणार आहे, हा जो काही सेंट्रल डिव्हाइस आहे या सेंट्रल डिव्हाइसकडे काय असणार आहे, एक राउटिंग टेबल असणार आहे. म्हणजेच ह्या मशीननं, सपोज ह्या पर्टिक्युलर मशीननं ह्या मशीनला जर डेटा पाठवायचा असेल तर या डिव्हाइसकडे काय असणार आहे, एक राउटिंग टेबल असणार आहे आणि या राउटिंग टेबलच्या सहाय्यानेच तो काय करणार आहे, या डिव्हाइसचा तो डेटा पाठवणार आहे. त्याच्यामुळे आपणाला जे काही केबलिंग असणार आहे ते केबलिंग आपणाला या राउटिंग टेबलच्या माध्यमानुसारच आपणाला त्या ठिकाणी एस्टॅब्लिश करावं लागणार आहे. ओके. सो समटाईम्स म्हणजे आपल्याला केबल भले आपण त्या ठिकाणी योग्य पाथ जर डिसाईड केला असेल तर समटाईम्स आपल्याला तिथून तो डेटा फॉरवर्ड केला जाईल याची जी काही थोडीशी धाकधूक आहे ती याच्यामध्ये कमी प्रमाणात, तुरळक प्रमाणात निर्माण होणार आहे. कारण की आपण या ठिकाणी जर समजा राउटिंग टेबलमध्ये जर मांडणी केलेली आहे त्यानुसार जर आपण केबलिंग नाही केलं तर आपणाला योग्य पद्धतीनं डेटा हा त्या ठिकाणी फॉरवर्ड केला जाणार नाही आहे. आय होप की तुम्हाला हा निश्चितच स्टार टोपोलॉजी लक्षात आला असेल. जर यामध्ये तुम्हाला काही शंका असेल तर मला निश्चित कमेंट करा, मी तुम्हाला प्रतिसाद देईन. तोपर्यंत धन्यवाद.